एक जण आला. थोडासा पंखा कमी कर बरं. आवाज येते बरोबर. वाढवला कमी. हॅलो दिलीप. हां ठीक आहे. विश्वनाथ वा छान. आपल्याजवळ 1-1.5 मिनिट आहे. तोपर्यंत बाकीची मंडळी येतील. वसंतराव. अच्छा, वसंतरावला सोबत घेऊन बसला का विश्वनाथ? अरे वसंता ऐक रे बाबा. हां, काही काही करत बसतो रे आम्ही येड्यासारखं. हम्म. विश्वनाथ गावाकडे आहेस काय? हम्म. छान. हां चला. अर्धा मिनिट आहे आपल्याकडे. आपण मिलिंद देवीदास हिवराळे. हं, छान छान. विश्वनाथ छान. वसंताला सवय नाही म्हणा ऐकायची. ठीक आहे ना. अरुण विघ्ने सर धन्यवाद. हा आवाज येतो ना, चांगली गोष्ट आहे. अगदी 20 सेकंदात सुरू करू आपण. बाबाराव राठोड सर. वा वा. अरे BG राठोड सर आहेत काय हे? अच्छा. हं. बर. स्वागत आहे, सगळ्यांचं स्वागत हां. आणि आता मी सुरुवात करतो आहे आपल्या आजच्या व्हिडिओला. सारं काही बाबाराव मुसळे या फेसबुक पेजवर रविवारचा व्हिडिओ नंबर 23. विषय इमारत फळा आली. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शिष्या संत बहिणाबाईंची एक अभंग रचना आहे आणि ती प्रसिद्ध आहे. संत कृपा झाली इमारत फळा आली. त्या अभंगामध्ये त्यांनी वारकरी संप्रदायाची इमारत कशी कशी साकार झाली ते सांगितले आहे. त्यासाठी कोण्या कोण्या संतांचे कसे कसे योगदान लाभले त्याचे वर्णन केलेले आहे. ज्ञान देवे रचिला पाया तुका झालासे कळस असं याच अभंगात त्यांनी म्हटलेलं आहे. येथे ही इमारत प्रतिकात्मक स्वरूपात आलेली आहे. पण आजच्या भागात आपण मात्र एका खऱ्या खुऱ्या इमारतीच्या बाबत ती कशी फळा आली याचा इतिहास पाहणार आहोत. प्रदीप, एक गांधी नावाचा किरकोळ देहयष्टीचा माणूस होता. इंग्रज शासनाचा प्रतिकात्मक विरोध करायचा म्हणून त्याने मिठाचा सत्याग्रह केला.
आणि गदिमांनी त्यावर एक सुंदर गीत लिहिलं, उचललेस तू मीठ मूठ भर सुकृता. छान. उचललेस तू मीठ मूठ भर साम्राज्याचा खचला पाया. एक साधी गोष्ट, एक साधी गोष्ट, एक मिठाचा सत्याग्रह म्हणजे काय फार मोठी अशी अफलातून गोष्ट नव्हती, पण एक साध्या गोष्टीने इंग्रजांना हादरवून टाकलं होतं त्यांनी. पुढे हा गांधी इंग्रजांना पुरून उरला. असाच एक गांधी आमच्याही आयुष्यात आला. तो आमच्या संपर्कात आला तेव्हाही साधाच होता. आता 70 पार केली तरीही साधाच आहे. सविता. एरवी वागणेही गांधी सारखेच, जे काही करायचे ते निरपेक्ष वृत्तीने. म्हणून आम्हीही त्यांना कधी कधी उपहासाने, कधी कधी जाणीवपूर्वक गांधी म्हणत असू. मात्र त्याने आमच्या संपर्कात आल्यावर केलेली कृती फार मोठी आहे. तशा त्याने अनेक छोट्या मोठ्या कृती आयुष्यभर केल्या आहेत. मात्र आमच्यासोबत केलेली ही कृती हा आमच्यासाठी फार मोठा साक्षात्कार होता. त्या गांधीचे नाव जाणून घेण्यास आपण उत्सुक झाला असाल. हा गांधी मला कसा भेटला ते आधी मी तुम्हाला सांगतो, मग त्यांचे नाव सांगतो. मी 1978-79 मध्ये अकोल्याच्या शासकीय BEd कॉलेजमध्ये BEdला असताना तेव्हा भोपाळच्या रिजनल कॉलेजमधून काही मराठी भाषिक विद्यार्थी त्यांचे BEdचे फायनल पाठ घेण्यासाठी आमच्या शासकीय महाविद्यालयामध्ये आले होते. त्यापैकी एक हा आमचा गांधी होता. एक सूचना मी मुद्दाम करतो. मी गांधी अशी महात्मा गांधींच्या संदर्भात भाषा उल्लेखित आहे, त्यातून मला गांधीजींच्याबद्दल अनादर दाखवायचा नाही. आणि त्याशिवाय फक्त एकच सांगायचं आहे की गांधीवादी वृत्ती ही मला महत्त्वाची वाटते, गांधी या शब्दातून व्यक्त होणारी. तेव्हा दुसरी आणखी एक गोष्ट की ह्या व्यक्तीची मला गांधीजींशी तुलनासुद्धा करायची नाही, आपण हे लक्षात घ्यावे. तर त्याचे असे झाले, मी त्यावेळी हॉस्टेलवर असताना मला ते एक दिवस भेटायला आले. त्यांचे भेटायला येण्याचे कारण त्यांनी सांगितले. ते म्हणाले की मी ज्या पारडी टकमोर तालुका जिल्हा वाशिम येथील पारेश्वर विद्यालयात तुम्ही नोकरी करता, त्या पारडी टकमोर जवळच माझे गाव आहे आणि त्या गावाचे नाव आहे काजळआंबा. आणि मित्रहो, त्यानंतर ते 15-20 दिवस तिथे वास्तव्याला होते. त्यावेळेस त्यांची आणि माझी छान गट्टी जमली. पुढे BEd संपल्यावर मी आमच्या शाळेत रुजू झालो. त्या वर्षी शाळेत मागास वर्गीय शिक्षकाची एक जागा निघाली. मी आमचे सचिव श्री केशवराव चौधरी यांना आमच्या या कांबळेंबद्दल, त्यांचं नाव सोपान केशवराव कांबळे, या कांबळेंबद्दल माहिती सांगितली. त्यावर विश्वास ठेवून आमच्या केशवराव चौधरींनी त्यांना निरोप देऊन बोलावून घेतले. आणि हा माणूस त्या वर्षीपासून आमच्या शाळेत माझा सहाध्यायी म्हणून रुजू झाला. आमच्या शाळेची त्यावेळेसची अवस्था चांगली नव्हती. ग्रामपंचायतच्या जुन्या एका ऑफिसात आमचे ऑफिस असे, त्यातच एका भागात गुरांचा दवाखानाही होता. 8वी ते 10वी हे 3 वर्ग त्यावेळी असत. पैकी 2 वर्ग पाठीमागच्या चावडीच्या 2 खोल्यात भरत. त्या खूप अंधाऱ्या खोल्या होत्या आणि अपुऱ्या सुद्धा होत्या. एक वर्ग गावात जिथे जागा मिळेल तिथे भरत असे. कांबळे सर या शाळेत आले तेव्हा 10वीचा जो वर्ग होता, जो गावात इथे कुठेतरी भरत असे, तो ऑफिस समोरच्या मोठ्या गोदामामध्ये भरू लागला. पुढच्या काळात हा माणूस
माझा अत्यंत जिव्हाळ्याचा मित्र बनाला, माझ्या आयुष्यातला एकमेव खरा मित्र. समजूतदारपणा, शहाणपणा, समंजसपणा, सहकार्य, सेवाभावी वृत्ती असे कितीतरी सकारात्मक गुण त्यांच्या अंगी होते, आजही आहेत. त्याचा परिणाम असा झाला की पुढे एक दिवस या माणसाने स्टाफ समोर एक प्रस्ताव मांडला. तो प्रस्ताव असा होता की शाळेची स्वतःची इमारत असावी, कुठेतरी एक जागा घेऊन ती बांधण्यात यावी आणि ती जागा घेण्यासाठी शाळेच्या जवळ स्वतःचे पैसे असावेत. परिस्थिती अशी होती की त्यावेळेस शाळेजवळ स्वतःचे पैसे नव्हते. मग ह्यांनी त्यांच्या त्या प्रस्तावामध्ये शेवटचं एक वाक्य असं सांगितलं की हा पैसा आपल्याला आपल्या सर्वांच्या एका महिन्याच्या पगारातून जमा करायचा आहे. जगन्नाथ शिंदे धन्यवाद, संजित राऊत धन्यवाद. हा प्रस्ताव काय की शाळेला स्वतःची इमारत बांधण्यासाठी जागा विकत घेणे आणि ती जागा विकत घेण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याने आपला 1 महिन्याचा पगार देणे. हा प्रस्ताव जेव्हा या गृहस्थाने मांडला, तो काळ फार पगार असण्यातला नव्हता. त्यावेळेसचा माझा पगार फार तर 1,500 रुपयापर्यंत असेल. पण त्यांच्या या प्रस्तावाला मी सुद्धा असं म्हणताना मी काही जणांचा उल्लेख त्यातून करतो, पण नावं सांगणार नाही. मी सुद्धा त्यांना विरोध केला की नाही, मला शक्य नाही होणार. आणि माझा विरोध झाल्यामुळे आणि काही आणखी 1-2 जणांनी विरोध केल्यामुळे हा प्रस्ताव बारगळतो की काय अशी अवस्था निर्माण झाली. पण शाळा सुटल्यावर हे कांबळे सर आणि मी नित्यनेमाने सोबत फिरायला जात असू. आणि या काळामध्ये यांनी मग माझं ब्रेन वॉशिंग सुरू केलं. मला पटवून दिलं की शाळेची इमारत ही किती आवश्यक गोष्ट आहे. आज आपण आपला 1 पगार दिला तर फारसा काही बिघडणार नाही. आणि एकच गोष्ट पुन्हा सांगत गेल्यामुळे माझ्याही मनामध्ये त्यांच्या प्रस्तावास अनुकूल अशी अवस्था निर्माण झाली आणि मी माझा होकार दुसऱ्या दिवशी शाळेत सर्वांच्या समोर जाहीर केला. आणि त्यामुळे मग बाकी इतर जे कोणी विरोध करणारे होते त्यांनीही आपला विरोध सोडून दिला. मित्र, एक गोष्ट मी इथे आवर्जून सांगतो की आमची ही शाळा ही सचिवाची वा संस्थेची शाळा नव्हती, नाही, आजही नाही. इथे काम करणारा प्रत्येक कर्मचारी हा माझी शाळा आहे असं समजून इथे वागला. आताही वागत आहेत. आता तर फार मोठा विस्तार झालेला आहे शाळेचा. त्यामुळे मी जोपर्यंत या शाळेत नोकरी केली, म्हणजे 34 वर्षामध्ये आम्ही कधीही कुठल्याही प्रकारची गटबाजी केली नाही. आणि मग हा प्रस्ताव जेव्हा सर्वमान्य झाला तेव्हा पुढच्या पगारावर पैसे जमा करण्यात आले आणि आमच्या कांबळे सरांनी, ज्ञानेश्वर छान, आमच्या कांबळे सरांनी जागेचा शोध घेतला. गावाच्या उत्तरेला एक फार मोठं ग्राउंड आहे, म्हणजे ब्रिटिशकालीन मिलिटरीचं ते ग्राउंड आहे. तिथे एक फार मोठी टेकडी आहे. त्या टेकडीला होडी म्हणतात आणि त्या ग्राउंडला होडीचं ग्राउंड म्हणतात. त्या ग्राउंडला लागूनच
म्हणजे जो जुना रस्ता वाशिम ते मंगरुळपीर हा त्या काळातला जुना रस्ता होता, त्याला मार्ग म्हणतात. त्या मार्गाला लागूनच एका ग्रहस्थाचे शेत होते आणि त्या ग्रहस्थाच्या मागेच लागून त्यातलं अर्धा एकर शेत आमच्या शाळेसाठी खरेदी करण्यात आलं. शाळेची जागा तर झाली, जागा अत्यंत चांगली होती. बाजूला खूप ऐसपैस असं ग्राउंड होतं, समोरही थोडीशी मोकळी जागा होती क्लासची, आणि ते सगळं आम्हाला वापरायला मिळणार होतं. आजही आम्ही वापरतो आहोत. ही सगळी पाहिजे तशी जागा भेटल्यावर नंतर प्रश्न आला की तेथे शाळेची इमारत बांधायची ती कशी, त्यासाठी पैसा कसा जमवायचा, कारण आता एक पगार देऊन ही गोष्ट शक्य नव्हती. आणि मग शाळेमध्ये या गोष्टीवर चर्चा सुरू झाली. अनेक पर्याय समोर येऊ लागले. त्यातला एक पर्याय होता लोकवर्गणीचा. गाव खूप मोठं आहे, पारडी टकमोर हे सर्कल आहे जिल्हा परिषदेचं, आणि त्या सर्कलमधलं हे सगळ्यात मोठं गाव आहे. पण गाव मोठं असलं तरी सगळेच लोक सहकार्य करतील किंवा सगळ्याच लोकांची आर्थिक स्थिती तशी असेल असं सांगता येत नसते. त्यामुळे गावात लोक वर्गणी करण्यापेक्षा दुसरं काय करता येईल याचा विचार सुरू झाला. आणि शेवटी एक पर्याय मुकरर केला. तो पर्याय होता वाशिम येथे तिकीट लावून वऱ्हाडी कवी संमेलन घेण्याचा. कुठं? वाशिमला. त्यावेळेस वाशिम हे अकोला जिल्ह्यातील एक तालुक्याचे स्थान होते, आणि तेव्हाच्या अकोला जिल्ह्यामधलं वाशिम हे शहर नंबर 2चं मोठं असणारं शहर होतं. त्यामुळे वाशिमला जर समजा तिकीट लावून अशा पद्धतीचा कार्यक्रम घेतला तर आपल्याला पैसे जुळविता येतील अशी सगळ्यांनी कल्पना केली, आणि त्या कामी मग मला लागावं लागलं. संतोष, धन्यवाद. मला लागावं लागलं याचं काय कारण मी त्यावेळेस हल्या दुधुदे या कादंबरीमुळे आणि माझ्या काही कथा लेखनामुळे, कविता लेखनामुळे लेखक म्हणून, कवी म्हणून मान्यता पावलो होतो. मग माझ्या त्या लेखकीय वृत्तीचा फायदा घेण्याचं आम्ही ठरवलं. त्यानुसार मी पहिल्यांदा जाऊन, अर्थात अकोल्याला जाऊन, आमचे लोककवी डॉक्टर विठ्ठल वाघ यांची भेट घेतली आणि त्यांना आमच्या मनातली ही सारी कल्पना सांगितली. त्यांना ती आवडली. ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही, करतो. आणि त्यांनी मला या वऱ्हाडी कवी संमेलनासाठी कोण कोण वऱ्हाडी कवी बोलवायचे त्यांची एक यादी सांगितली. पण हेही सांगितले की नुसते पत्र पाठवून त्यांना बोलावू नको, त्यांना भेटायला जा. डॉक्टर मधुकर वाकोडे सरांचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला आणि त्यांना संचालनासाठी निमंत्रण दे असं म्हटलं. डॉक्टर मधुकर वाकोडे सर आणि त्यांनी जी काही इतर नावं सांगितली होती त्या सर्वांचा माझा परिचय होताच. वाकोडे सर अंजनगाव सुरजीला राहतात, ते फार दूर आहे, म्हणून मी त्यांना पत्र टाकलं आणि त्यांना सांगितलं की अशा पद्धतीची एक योजना आम्ही आखत आहोत आणि आपलं सहकार्य सर मला अपेक्षित आहे. त्याआधी माझ्या हल्या दुधुदे या कादंबरीच्या प्रकाशनासाठी 1985 मध्ये डॉक्टर मधुकर वाकोडे सर वाशिमलाही आले होते. माधव उसारे आणि सरांनी उलट टप्पाने मला होकार सुद्धा दिला होता. म्हणाले फक्त मला तारीख कळवा. पण काही मित्रांच्या भेटी घेणं आवश्यक वाटलं म्हणून मी मग एक दिवस
यवतमाळला गेलो. यवतमाळला आमचे कैलासवासी शंकर बडे राहत असत. त्यांची जेव्हा जेव्हा आठवण येते तेव्हा तेव्हा डोळ्यात पाणी येते, मन गलबलून जाते. आज ते आपल्यात नाहीत, हे आपलं दुर्दैव आहे. त्यांना भेटलो, त्यांनाही हा प्रस्ताव आवडला. तिथून मग नेरच्या जवळ मिर्झा रफी अहमद बेग यांचं गाव, त्यांच्या गावी जाऊन त्यांना भेटलो. त्यांनाही मी माझी कल्पना सांगितली आणि त्यांनी त्याला मान्यता दिली. तिथून गेलो परतवाड्याला. परतवाड्यात राजा धर्माधिकारी नावाचा अतिशय विनोदी कविता लेखन करणारा, वऱ्हाडी कविता लेखन करणारा कवी राहत होता. आजही तिथंच ते राहतात. त्यांच्याकडे गेलो, त्यांनाही निमंत्रण दिलं. याशिवाय आणखी काही लोकांना निमंत्रित केलं होतं. त्यात देवीदास महाजन हे अतिशय महत्वाचे कवी होते. याशिवाय आमचे स्थानिक मित्र पद्मश्री नामदेव कांबळे आणि विद्रोही कवी अनिल कांबळे हेही माझ्या बरोबरीला होते. कवी संमेलनाची तारीख मुकरर केली 3 जानेवारी 1987. स्थळ राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा वाशिम. त्यावेळेस तेथील मुख्याध्यापक साहेबांनी मला तेथील विजेसह त्यांच्या स्टेजसह सगळी यंत्रणा वापरण्याची परवानगी दिली. त्याबद्दल मी त्यांचे त्यावेळेसही मनापासून आभार मानलेले होते, आजही मानेन. दुसरा भाग होता वऱ्हाडी कवी संमेलनाच्या प्रचार प्रसाराचा. अधिकाधिक लोकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे यासाठी 1.5 बाय 1 चौरस फुटांची हँडबिले आम्ही छापून घेतली, खूप छापली. आणि त्यावर कवी संमेलन कशासाठी, सहभागी कोण कोण कवी, तारीख कोणती, वेळ कोणती, स्थळ कोणतं आणि तिकिटांचे दर काय असतील हे सारं लिहिलं. माझा लेखक मित्र कैलासवासी डॉक्टर संतोष मुळावकर मला त्यावेळी नेहमी हसून म्हणायचा, अरे बाबाराव लेखा तू लयच गंमत केली. म्हटलं कशी रे? अरे 1.5 बाय 1च्या हँडबिलवर तू महाराष्ट्रातले एवढे मोठे दिग्गज लोक आपल्या वाशिमला आणले, ही कमाल नाही का रे? मी नुसता हसायचो. ही हँडबिलं आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या मार्फत त्यांच्या गावी पोहोचवली आणि जिथे कुठे वाचता येईल, पार्ली टेकमोरला बाजार सुद्धा भरतो, तिथेही आम्ही वाटली. याशिवाय वाशिममध्ये शक्य होईल त्या ठिकाणी ती हँडबिल चिटकवली सुद्धा. रामदास गव्हाणे, विद्या, माधव भुसारे, धन्यवाद. म्हणजे प्रसार अशा पद्धतीनं फार मोठ्या प्रमाणात केला. याशिवाय माझ्या ओळखीचे अकोल्याचे आणि नागपूरचे काही वृत्तपत्रांचे संपादकही होते. त्यांच्याकडे मी या कवी संमेलनासंबंधीच्या बातम्या पाठवून एक टेम्पो कायम केला. हे एवढंच झालं असं नाही, तर त्याशिवाय आमचे जे पाहुणे कवी मंडळी येणार त्यांच्या निवासाची, त्यांच्या जेवणाची ती व्यवस्थाही अर्थात आम्ही कामं वेगवेगळी वाटून घेतली होती. आमचे खोरणे सर आणि आमचे ज्येष्ठ माझ्यापेक्षा मोठे असणारे आमचे मोठे ढोबळे सर यांच्या खांद्यावरती धुरा आम्ही दिली. आणि त्यांनी त्यावेळेस सर्किट हाऊस बुक केलं होतं. 11 रुपयापासून ते 101 रुपयापर्यंत तिकिटे
तिकीट बुके छापून घेतली. त्यावेळी कोणीतरी आम्हाला असा एक थोडासा सूचनाही दिली होती, बुवा धर्मादाय आयुक्ताकडे तुम्ही परवानगी घ्या, पण आम्हाला त्यासाठी वेळ नव्हता. तिकिटांची पुस्तकं ही शाळेतील कर्मचाऱ्यांना एक कोटा म्हणून वाटून देण्यात आली. मी आणि कांबळे सरांनी एक वेगळा फंडा त्यावेळेस आणखी केला की एक मोहीमच आखली आम्ही दोघांनी. आणि त्यावेळेस अकोला जिल्ह्यातल्या आमच्या जवळपासचे जे तालुके होते, मंगरुळ असेल, मानोरा असेल, किंवा मग मालेगाव असेल, रिसोड असेल आणि वाशिम, याशिवाय दिग्रस यवतमाळ जिल्ह्यातला तालुका, या ठिकाणी असणाऱ्या बहुतेक शाळांमध्ये आम्ही गेलो. मी आणि कांबळे सर दोघंजण गेलो आणि त्या शाळांमध्ये विनंती करून आम्ही तिकीटं दिली. काही शाळांनी खूप मदत केली आणि काहींनी मात्र माझा एक लेखक म्हणून वापर करून घेतला. वाईट वाटलं. असो, हे सगळं करण्यात 3 तारीख उजाडली. आणि मित्रहो, त्या दिवशी अतिशय जोशात आमचं कवी संमेलन पार पडलं. त्याचे काही फोटो माझ्याजवळ आहेत, ते मी आपणास दाखवतो. एक मिनिट. हे डॉक्टर मधुकर वाकोडे सर आणि त्याच्या बाजूला स्टेजवर, त्यांच्या पाठीमागे स्टेजवर बसलेली बाकीची मंडळी. सरांनी अतिशय बहारदार संचालन केलं होतं. दुसरे, कविता सादर करताना मिर्झा रफी अहमद बेग हे नाव घेतलं कीच आपल्याला हसायला येते. त्यांची मिर्झा एक्सप्रेस किती गाजली हे आपल्याला माहिती आहे, पण त्यावेळेस मिर्झा एक्सप्रेस एवढी प्रसिद्ध नव्हती. त्यावेळेस मिर्झा पहिल्यांदा आपल्या वाशिमला आले होते आणि त्याच्यानंतर ते मग वाशिमला किती वेळा आले असतील याची मोजदाद त्यांनाच माहीत. शंकर बडेचं सुद्धा तेच. पहिल्यांदा ते त्यावेळेस वाशिमला आले होते आणि त्याच्यानंतर मग शंकर बडे किती वेळा आले ते त्यांनाच माहीत. मिर्झा असो किंवा मग राजा धर्माधिकारी असो, या दोघांच्या कवितावर हास्याचे कल्लोळ उठत आणि मग हा जो श्रोता वर्ग आहे तो कसा प्रतिसाद देत होता, हा त्याचा फोटो. मित्र, काही कविता या किती गाजल्या याचा अनुभव सांगतो. मी आणि कांबळे सर बहुतेक आम्ही दोघं जण सोबत कुठेही जात असू. जेव्हा जेव्हा नंतर वाशिमला आलो त्यावेळेस आम्हाला पाहिलं की लोक जे कोणी त्या वऱ्हाडी कवी संमेलनाला हजर होते ते आम्हाला पाहून त्यातल्या काही कविता म्हणत असत आणि मोठ्यानं म्हणत असत. शंकर बडेची कविता अतिशय गाजली होती. रंगू बाजाराला जाते, संग शेजाऱ्याले नेते. लोक खुश झाले होते. दुसरे एक आमचे महाजन नावाचे जे मित्र होते त्यांची एक कारुण्यपूर्ण अशी कविता, शेतकऱ्यावरची कविता, ती सुद्धा लोकांना आवडली होती. आणि ती कविता आम्हाला पाहिलं की म्हणत असत, काऊन इरून बसले, काऊन इरून बसले, काय झालं व तुम्हाले, माह्या गयाची शपथ थोडं सांगा नाव मले, काऊन इरून बसले. विठ्ठल वाघ असतील किंवा मग मिर्झा असतील किंवा राजा धर्माधिकारी असेल, त्यांच्या कवितांनी तर कहर केला होता. राम. धन्यवाद. कवी संमेलन पार पडलं, त्याचा आम्हाला काय फायदा झाला? सगळा खर्च वजा जाता आमच्या हाती 36,000 उरले. त्यातही एक महत्वाचं की हे जे ज्येष्ठ श्रेष्ठ कवी आमच्या संमेलनाला उपस्थित झाले होते त्यातल्या एकानेही 5 पैशाचे मानधन घेतले नाही किंवा
प्रवास भाडेही घेतले नाही. त्यावेळेस मग आम्ही 16 बाय 25 चौरस फुटांच्या 3 वर्गखोल्या आणि एक 10 बाय 10 चौरस फुटाची ऑफिस खोली त्यातून बांधून काढली. आमच्या विद्यार्थ्यांनी त्यावेळेस पायाभरणीसाठी किती घाम गाळला हे आजही आठवलं की अंगावर रोमांच येतात. आता विद्यार्थ्यांकडून काम करून घेता येत नाही कायद्यानं. शाळेचे हे बांधकाम पूर्ण होईपर्यंत तत्कालीन मुख्याध्यापक स्वर्गीय गोटे सर सकाळची शाळा सुटली की शाळेवर जाऊन ठाण मांडत आणि त्या कामावर बांधकामावर देखरेख ठेवत असत. हे सार मला आज आठवते. मित्रो, आज 2021 सालामध्ये म्हणजे ते कवी संमेलन झालं त्याच्यानंतर 34 वर्षांनी शाळेची काय अवस्था आहे आमच्या. नंदनवन झालेलं आहे तिथे. आज रोजी तिथे जवळपास 13-14 खोल्या तयार झालेल्या आहेत. तीन खोल्या तर एक मजली आहे. सी आकार असा या शाळेला लाभलेला आहे. एक आठवण आणखी पुन्हा सांगतो. त्यावेळेस अतिशय उत्सुकतेने आम्ही 2 वडाचे झाडं आमच्या त्या शाळेच्या ग्राउंडमध्ये लावले होते. त्यावेळेस उन्हाळ्याच्या दिवसात तत्कालीन सेवक स्वर्गीय महादेव भाऊ चौधरी आणि नंतर आमचा गजानन नागरे यांनी अगदी डोक्यावर दुरून पाणी आणून त्या झाडांना घातलं होतं. त्यातला एक पिंपळ नेस्तनाभूत झाला, पण आज एक पिंपळ आकाशाची गवसणी घालतो आहे. तो साक्षीदार आहे आमचा. मित्र, वेळ मिळाला तर अवश्य आमच्या शाळेला भेट द्या. तेथील वनश्री आणि विद्यार्थीश्री, श्री हा शब्द मी विद्यार्थी या शब्दाला जोडतोय. कारण पहा, वनश्री म्हणजे वनसंपदा, विद्यार्थीश्री म्हणजे विद्यार्थी संपदा. 5 ते 12वी पर्यंत आज तिथे वर्ग असतात. याशिवाय इंग्लिश मीडियमचे सुद्धा वर्ग असतात. गजबजाट असतो. 2 शिफ्टमध्ये आताही शाळा भरते. नुसता चिवचिवाट असतो. स्टाफमध्येही भरपूर लोक वाढलेले आहेत. तेव्हा हे सगळं चित्र मनाला आनंद देते. पण आता कोरोनाने हे सगळं बंद केलेले आहे. एक दिवस कोरोना जाईल तेव्हा पुन्हा ही शाळा आमची गजबजू लागेल. हा चित्रमय बदल घडवून आणण्यासाठी हा आमचा गांधी कामी पडला. पुन्हा एक गाणं मला आठवते. तेही गांधीचंच आहे. दे दी हमें आजादी बिना खडग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. या गाण्यात साबरमती के संत याऐवजी काजळ आंबा के संत असा शब्द जर टाकला तर गैर होणार नाही. इतकं या माणसाचं कार्य मोलाचं आहे. इतरांना ते फार मामूली वाटेल की काय याच्यात मोठं आहे असं, पण आमच्यासाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. कारण त्या शाळेमध्ये ती इमारत झाल्यानंतर किती मुलांनी आणि विशेषतः मुलींनी शिक्षण घेतलं. आज त्यांच्या जीवनामध्ये काय काय बदल झालेले आहेत, कुठल्या कुठल्या पदावर ते आहेत, हे नुसतं सांगून जमणार नाही. याची जाणीव त्या त्या विद्यार्थ्यांना आहे. 2007 साली मी या शाळेतून रिटायर्ड झालो. अर्थात
माझ्या कार्यबाहुल्यामध्ये माझा शाळेशी फारसा संबंध राहिला नाही. मात्र आमचे कांबळे सर रिटायर्ड झाले तरी सुद्धा शाळेच्या व्यवस्थापनामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका आजही ते निभावत आहेत. काय घेऊन आला होता हो हा माणूस? काय आणलं होतं सोबत यानं आणली होती छोटी मोठी स्वप्न आणि ती पूर्ण करण्याची जिद्द. त्यातलं एक असं स्वप्न आमच्या समोर त्यांनी ठेवलं आणि जिद्दीनं ते आमच्याकडून सांघिक सहकार्याने पूर्ण करून घेतलं. म्हणून आज शाळा आमची अस्तित्वात आलेली आहे. मित्रहो, अगदी शेवटच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगतो की हा माणूस एवढा चैतन्यमयी आहे, प्रेरणादायी आहे. या माणसाचं जीवनही तसंच आहे. 4थ्या वर्गापर्यंत काजळंब्याला शिक्षण घेतल्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना पुढं शिकवायचं नाही असं ठरवलं, पण शिकण्याची दुर्दम्य इच्छा. आणि हा पोरगा एक दिवस घरून बापाला न सांगता पळून गेला. कुठे? कोणतं गाव आहे ते? आमच्या इथे एक देवी भरते, पोहरा देवी. बरोबर, आमच्या बाईंनी सांगितलं. कसं इतकं बंजारी समाजाचा काशी म्हणून ते गाव आहे. पोहरा देवीला त्या शाळेमध्ये तिथे त्यांना शिक्षकही तसे भेटले. मी त्यांचा हा जो प्रवास होता मॅट्रिकपर्यंतचा, म्हणजे पहिल्या वर्गापासून ते मॅट्रिकपर्यंतचा शिक्षणाचा प्रवास एका कादंबरीमध्ये बद्ध केला. त्या कादंबरीचं नाव आहे दंश. हा फोटो मी आपल्याला दाखवतो आहे. हा माझ्या दंश कादंबरीचा नायक अगदी माझ्या घराच्या पाठीमागे शेजारीच राहतो. तो इथं राहतो म्हणून मग मी त्यांच्या शेजारी इथं घर घेतलेलं आहे वाशिममध्ये. अशा पद्धतीनं आजही आम्ही एकमेकाशी गुंतलेले आहोत. भेटी थोड्या कमी होतात, पण त्यांच्याकडून आजही मला प्रेरणा मिळते. अशी प्रेरक माणसे ज्यांना आपण संत म्हणू, गांधी म्हणू, त्यांना स्वतःसाठी काहीही पाहिजे नसते, अशी आपल्या आयुष्यात जास्तीत जास्त आली पाहिजेत असं मला वाटते. आणि म्हणून आज हा भाग मी आपल्यासमोर सादर केला. मित्र, आपली वेळ झालेली आहे. थोडासा वेळ जास्त घेतला आज मी, पण इथे जे आलेले आहात तुम्ही सर्वजण, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. तुमची कॉमेंट्स पाहतो. जे कोणी नंतर पाहणार असतील त्यांनी कॉमेंट्स द्यायचे आहेत आणि मला प्रोत्साहित करायचं आहे. पुन्हा पुढच्या रविवारी नवा व्हिडिओ घेऊन मी आपणास भेटण्यास येतो. तोपर्यंत नमस्कार.